जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात शेतकऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार सातबारा कोरा करा, फसवी कर्जमाफी रद्द करा। वर्ध्यात आज शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळालाय। सातबारा कोरा करा, फसवी कर्जमाफी बंद करा अशा घोषणा देत शेतकरी संघर्ष संयुक्त कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी सरकारच्या कर्जमाफी संदर्भातील GRची होळी करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप करत तात्काळ संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाने 2 जूनला जो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जी कर्जमाफी जाहीर केली आहे ती अत्यंत फसवी आहे। त्याच्यामध्ये इतक्या जाचक टाकल्या आहेत की 100 पैकी मोजून 20 ते 25% फक्त शेतकरी येतात आणि त्यांची कर्जमाफी फक्त 50,000च्या पेक्षा खालती आहे। जेव्हा की आपल्याला माहिती आहे की यावेळेला सुद्धा दुष्काळाचं सावट अगदी आपल्या डोळ्यासमोर आजपर्यंत पाऊस पूर्ण महाराष्ट्रात पडलेला नाही आहे। दुष्काळाच्या वेळेला शासनाचं काम असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालवणारं सरकार आहे। महाराज दुष्काळाच्या वेळेला शेतसारा माफ करत होते आणि दुर्दैवाने हे सरकार त्यांचंच नाव घेऊन शेतकऱ्यांना डुबाडण्याचं काम करत आहे, फसवणुकीचं काम करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या GRची होळी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या मनात सरकार विरोधातील संताप घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे चित्र आज वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळाले। शेतकरी संघर्ष संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते। सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात अनेक शेतकरी त्यापासून वंचित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे सरकारने काढलेल्या GRची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। राज्यातल्या लोकांना कर्जमाफी केलं असं ढोंग करायचं, हे जे ढोंग करण्याचं खोटं बोलण्याचं काम पुन्हा या GRच्या माध्यमातून केलेलं आहे आणि हा फसवा GR शेतकऱ्यांच्या विरोधातला असल्यामुळे त्याची होळी करत आहोत आणि सरकारला आम्ही सांगत आहोत की तुम्ही जे आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू आणि आता तुम्ही 1 वर्षभरापूर्वी पुन्हा म्हटले तुम्ही की 2 लाख किमान सरसकट सगळ्यांना देऊ, ते किमान तुम्ही द्या, अन्यथा राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढेल। सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, फसवी कर्जमाफी चालणार नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सरकारने तातडीनं लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। वाढते कर्ज, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाले। अशा परिस्थितीत सरकारने तात्काळ ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी संघर्ष संयुक्त कृती समितीने केली आहे। आज या ठिकाणी शेतकरी कामगार समन्वय समितीच्या वतीने ज्यामध्ये विविध सामाजिक राजकीय संघटना सहभागी आहेत, हा जो 2 जून 2026चा शेतकरी कर्जमाफीचा GR महाराष्ट्र शासनाने काढला, हा GR अत्यंत फसवा आहे आणि शेतकऱ्यांची जी कर्जमाफी सरकारने जी वाजत गाजत या ठिकाणी जाहीर केली, यामध्ये 25% शेतकरी देखील कर्जमाफीस पात्र होणार नाही एवढ्या जाचक अटी त्यामध्ये टाकलेल्या आहेत। यापूर्वीच्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र झाले किंवा ज्यांना लाभ मिळाला त्यांना यामध्ये वगळण्यात आलेला आहे आणि आज सरकार सांगते आहे की शेतकऱ्यांना, अनेक लोक म्हणतात शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची सवयच झाली, पण आम्हाला सवय नाही। सरकारनंच आमच्या डोक्यावर हे कर्ज साठवलेलं आहे। आज 3 रुपये किलोचं 20 वर्षापूर्वी असणारं मीठ 40 रुपये किलो झालं, 2 रुपये किलोचा गहू मात्र 20 रुपयावर अटकून बसलेला आहे। म्हणजे शेतकरी जो उत्पादन करतो त्याचे दर, महागाई वाढते त्या प्रमाणात वाढत नाही, त्याच्या शेतीमध्ये नफाच होत नाही, म्हणून तो बँकेचा कर्ज भरू शकत नाही। साधा 1 रुपयाची माची जर आपण पाणठेल्यावरून घेतली ती त्याला 80 पैशामध्ये 20 पैसे नफा हा गॅरंटीचा त्या पाणठेलेवाल्याचा राहतो। पण एवढी मेहनतीनं कष्टानं शेती करूनही आज या ठिकाणी नफाच होत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जाच्या सापळ्यामध्ये आज जरी कर्जमाफी गेली तरी पुन्हा अडकणारच आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात। 15 लाख शेतकरी भारतामध्ये आत्महत्या करतात, ही अत्यंत शर्मेची बाब आहे आणि म्हणून एक वेळा शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून सरसकट सर्वांची कर्जमाफी करावी ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे शेतकरी मात्र रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आक्रमक झाले। त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।